ओम श्री नवनाथाय नमो नमः. अलख निरंजन श्री आदेश. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत नवनाथ महाराजांनी सांगितलेले घरामध्ये सुख शांती आणि समाधान असणारे 10 प्रभावी उपाय. जीवनात अनेक वेळा आपल्याला तणाव, कलह, वादविवाद आणि अस्थिरता जाणवते, पण नवनाथांनी सांगितलेल्या या 10 उपायामुळे तुमच्या घरात शांती, समाधान आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तर चला मित्रांनो, उपाय काय आहेत ते पाहूया. तर क्रमांक 1, नवनाथांचे पूजन करा. तुमच्या देवघरात मच्छिंद्रनाथांसह नवनाथांची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापित करा. दररोज सकाळी स्नान करून पंचोपचार पूजा करा. गंध, फुले, धूप, दिवा आणि नैवेद्य अर्पण करा. हे केल्याने तुमच्या घरात दैवी स्पंदन निर्माण होते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. दुसरा, तर ओम चैतन्य नवनाथाय नमः या मंत्राचा जप करा. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी किमान 108 वेळा या मंत्राचा जप करा. या मंत्राच्या स्पंदनामुळे मन स्थिर होते आणि घरात सकारात्मक वातावरण तयार होते. मंत्र उच्चारताना श्रद्धा आणि भावनेने म्हणा, ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः, ओम चैतन्य नवनाथाय नमः. क्रमांक 3, तर अध्याय 15 याचे पठण करा. नवनाथ भक्तीचा ग्रंथातील अध्याय क्रमांक 15 दररोज वाचा. असं मानलं जातं की हा अध्याय घरातील वादविवाद, भांडण किंवा तंटा दूर करतो. नियमित पठण केल्याने घरात सौख्य आणि शांती नांदते. क्रमांक 4, सकाळी दिवा आणि धूप लावा. दररोज सकाळी देवापुढे दिवा आणि धूप लावा. दिव्याच्या प्रकाशाने आणि धुपाच्या सुवासाने वातावरण शुद्ध होते. घरातील प्रत्येक कोपरा पवित्र होतो आणि दैवी स्पंदन जागृत होते. क्रमांक 5, तुळशीचे पूजन करा. घराच्या दारात तुळशीचे वृंदावन असणे अत्यंत शुभ मानले जाते. दररोज सकाळी तुळशीला पाणी घाला आणि संध्याकाळी तिच्याजवळ दिवा लावा. तुळशी ही लक्ष्मीचे स्वरूप आहे. तिचं पूजन म्हणजे घरात धन आणि आरोग्याचं आगमन. क्रमांक 6, घरात कापूर जाळा. दररोज सकाळी आणि संध्याकाळी घरामध्ये थोडासा कापूर जाळा आणि कापूर जाळल्याने हवेतील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि वातावरण शुद्ध राहते. यामुळे मन प्रसन्न आणि आत्मविश्वास वाढतो. क्रमांक 7, अतिथींचा सन्मान करा. नाथ संप्रदाय सांगतो, अतिथी देवो भव. घरी आलेल्या पाहुण्यांचा किंवा याचकांचा अपमान करू नका. त्यांना यथाशक्ती अन्न पाणी द्या आणि त्यांचा सन्मान करा. हा सन्मान म्हणजे नाथांना अर्पण केलेली सेवा आहे. क्रमांक 8, घरातील वडीलधाऱ्यांचा आदर करा. घरातील वडीलधाऱ्यांचा व्यक्तीचा सन्मान, त्यांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन हे घराचं सौभाग्य आहे. त्यांचा आदर राखल्याने घरात स्थैर्य, शांतता आणि ऐक्य टिकतं. क्रमांक 8, शांतता आणि संयम राखा. घरात अनावश्यक वादविवाद, मोठ्या आवाजात बोलणे, रागाने वागणे टाळा. शांत आणि संयमी वातावरणात लक्ष्मीचा वास असतो. तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याने शांतता राखली तर घर मंदिरासारखं पवित्र होतं. क्रमांक 10, गुरुवारी विशेष उपासना करा. गुरुवार हा दत्तगुरु आणि श्री नवनाथांच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करा. दत्तगुरूंचं किंवा नवनाथांचं भजन कीर्तन करा. हा दिवस तुम्हाला आत्मशांती आणि आरोग्य आणि मानसिक स्थैर्य देईल. मित्रांनो, नवनाथांनी दिलेले हे 10 उपाय जर तुम्ही मनापासून आचरणले आणले तर तुमच्या घरात सुख, शांती, समाधान आणि समृद्धी निश्चितपणे येईल. ईश्वर एकच आहे आणि तो प्रत्येकाच्या अंतःकरणात वास करतो. श्री आदेश. जय नवनाथाय नमो नमः. अलख निरंजन.